विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि मी मकरंद आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तुम्हाला माहिती असेल की आत्ताच रिसेंटली IBPS PO ने आपल्या 5,000 अधिक जागेचं नोटिफिकेशन काढलं. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काही एक्झामच्या पॅटर्न मध्ये काही बदल केलेला आहे, प्री मध्ये असो की मेन्स मध्ये असो. मग तो बदल एक्झॅक्टली काय आहे ते आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत गाईस. ठीक आहे. तर आता बघा, यामध्ये विभागीय टायमिंग, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे असेल की म्हणजे जो एक्झामचा आपला पॅटर्न आहे प्रीचा, ज्यामध्ये प्रीमध्ये रिझनिंग, मॅथ्स आणि इंग्लिश हे 3 सेक्शन असतात, बरोबर आहे. मग इथे पण 3 सेक्शन दिसत आहे, ज्यामध्ये प्रत्येक सेक्शनला 20 मिनिट्सचा टाइम स्लॉट त्यांनी दिलेला आहे. सपोज जर एक्झाम इंग्लिशने स्टार्ट होत आहे, बरोबर, तर 20 मिनिट्स पर्यंत इंग्लिश चालेल आणि त्यानंतर ऑटोमॅटिक इंग्लिश सेक्शन लॉक होऊन नेक्स्ट सेक्शनला शिफ्ट होईल, बरोबर आहे. त्या पद्धतीने हे 60 मिनिटं होईल. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे महत्वाचं काय आहे की आता इथे बघा, इंग्लिश हा 30 क्वेश्चन होते, 30 मार्कासाठीच त्यांनी ठेवले. क्वांटचे 35 क्वेश्चन, रिझनिंगचे 35 क्वेश्चन यापूर्वी पण होते, पण आता त्यांनी काय केलंय, क्वांटचे जे 35 क्वेश्चन आहे ते 30 मार्क्स साठी ठेवलेले आहे. यापूर्वी 35 क्वेश्चन 35 मार्काचा. म्हणजेच तुम्हाला हे लक्षात आलं असेल की इथे क्वांट्सचं थोडंसं इम्पॉर्टन्स त्यांनी कमी केलेलं आहे, लक्ष देत आहे. रिझनिंगचे 35 क्वेश्चन 40 मार्कासाठी आहे, म्हणजे पूर्वी ते किती होते, 35 साठी होते. मग आता बघा, निगेटिव्ह मार्किंग चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क्स, म्हणजे 1/4 मार्क, बरोबर आहे. म्हणजे इथे काय चेंज झालेला पॅटर्न आहे हे तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे रिझनिंगचं त्यांनी वेटेज जे आहे ते वेटेज रिझनिंगचं वाढवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा IBPS PO ने प्री एक्झाम मध्ये, म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये पॅटर्न चेंज केलेला आहे, हे आपण समजलं पाहिजे. त्यानंतर बघा, आता ऑब्जेक्टिव्ह मेन्स जी मुख्य परीक्षा आहे, जिथे अगोदर क्वेश्चन म्हणजे आता 145 वस्तुनिष्ठ प्रश्न, एकूण 200 मार्क्स आणि 160 मिनिटं, बरोबर आहे. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह सेक्शन 2 प्रश्न, निबंध अधिक पत्रलेखन, एकूण 25 मार्क, वेळ 30 मिनिटासाठी आहे. म्हणजेच तुम्हाला इथे लक्षात आलं असेल 200 आणि हा इथे किती 25, म्हणजे 225 एकूण मार्क्स आहे. एकूण वेळ 160 अधिक 30 म्हणजे 190 मिनिटाची ती एक्झाम आहे. म्हणजेच तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे की 160 एकूण वेळ जी दिलेली आहे आणि अधिक 30 190 मिनिटं, म्हणजे जवळजवळ 3 तास 10 मिनिटाची ही एक्झाम असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला मेन्सचा जो पेपर आहे, हा मेन्सचा पेपर झाल्याच लगेच तुम्हाला टायपिंग करायचं आहे. काय, हा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तुम्हाला दिसतोय, निबंध अधिक पत्रलेखनामध्ये, करेक्ट आहे, क्लिअर आहे इथे. मग आता तो कसा असेल, जो टायमिंग स्लॉट आहे, कोणत्या याच्यासाठी काय टायमिंग स्लॉट दिलेला आहे ते बघून घेऊ. रिझनिंग साठी 40 प्रश्न 60 मार्कासाठी, वेळ दिलेली आहे 50 मिनिटं गाईस, बरोबर. इंग्लिश साठी 35 प्रश्न 40 मार्का 40 मिनिटासाठी, बरोबर. त्याच्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन अँड अनालिसिसचे 35 क्वेश्चन 50 मार्क्स आणि 45 मिनिटासाठी दिलेले आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस डिजिटल सहित बघा, हा एक खूप महत्वाचा आहे, जे पुढे मी बोलणार आहे त्याबद्दल. 35 प्रश्न 50 मार्क आणि वेळ 25 मिनिटासाठी गाईस. त्यानंतर बघा, आता ऑब्जेक्टिव्ह एकूण 145 प्रश्न जे आपण मगाशी बघितले, 200 मार्कासाठी, वेळ आहे 160 मिनिटं. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह 2 प्रश्न राहील, जे म्हटलं मी, निबंध लेखन आणि पत्रलेखन, ठीक आहे, मार्क्स 25 आणि वेळ राहील 30 मिनिटासाठी. तर या पद्धतीने तो पॅटर्न असणार आहे. यापूर्वी तुम्हाला माहिती असेल की 155 क्वेश्चन होते, ठीक आहे, 200 मार्कासाठी. पण आता त्यांनी 10 क्वेश्चन पुन्हा काय केले आहे, कमी केले आहे, समजलं पाहिजे. मग आता बघा, जनरल अवेअरनेस मध्ये त्यांनी हा जो पार्ट आहे, हा पार्ट नवीन एक ऍड केलाय, डिजिटल आणि फायनान्शियल अवेअरनेस, RBI घोषणा समावेश आलेला आहे. तर तुम्हाला थोडंसं त्या डेप्थ नुसार आता तुम्हाला ती स्टडी करावं लागेल आहे गाईस. एव्हरीवन अंडरस्टँड, ठीक आहे. मग आता बघा, सारांश म्हणजे आपण आता एक फायनल टच बघू की काय बदललंय. की प्रिलिम्स मध्ये रिझनिंगचं वजन वाढलं, पॉइंटचं वजन कमी झालं, जे बघितलं मगाशी आपण. कारण 35 जे क्वेश्चन होते ते किती मार्कासाठी होते, तिथे त्याचे 40 मार्कासाठी होते, करेक्ट आहे. त्यानंतर विभागीय वेळ राखून दिली, म्हणजे समस्या विभागीय वेळेवर अधिक प्रशिक्षण गरजेचं. मेन्स ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची संख्या कमी झाली बघा, 155 ची 145 झाली, म्हणजे इथे 10 क्वेश्चन कमी केलेले आहे. पण डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट, एसे प्लस लेटर नवीन समावेश झालेला आहे, बरोबर आहे, ठीक आहे. जनरल अवेअरनेस मध्ये RBI आणि डिजिटल फोकस वाढविले आहे आणि एकूण वेळ विस्तारित, ऑब्जेक्टिव्ह अधिक डिस्क्रिप्टिव्ह इज इक्वल टू साधारण 190 मिनिटे, जे आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं गाईस, ठीक आहे.
मग टिप्स तुमच्यासाठी मराठीतून प्रिलिम्स टाइम बाउंड मॉक्स देऊन सेक्शनल टायमिंग पालन करण्याचा सराव आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, जेवढे जास्त मॉक देता येईल. कारण बघा रिझनिंग आता होऊ शकते त्यांनी मार्क्स जरी वाढवले असेल पण होऊ शकते काठिण्य पातळी म्हणजे टफनेस थोडासा कदाचित तो वाढेलही. ठीक आहे, तर हे आपण डिनाय करून चालणार नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्यामध्ये रिझनिंग प्रायोरिटाईज करा कारण त्याचं वजन जास्त आहे. एक्झॅक्टली जे आता मी बोललोय. क्वांट जलद तसेच अचूक मुख्य गोष्ट. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे याचे 5 क्वेश्चन्स कमी झाले आहे तर होऊ शकते की म्हणजे याच्यातही तुम्हाला बल्क ऑफ स्कोर करता येईल. ठीक आहे, मीन्स जनरल अवेअरनेस, आरबीआयच्या अलीकडील घोषणा, डिजिटल बँकिंग ट्रेंड्स, अर्थविषयक बातम्यांवर फोकस करायचा आहे आपल्याला आता. ठीक आहे, त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये निबंध आणि पत्र लेखनावर सराव करणं आता अनिवार्य झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मला सांगा ह्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या नक्कीच तुमच्या फायद्याच्या असेल पुढच्या एक्झामसाठी. कारण बऱ्याच लोकांना काय एक्झाम आयबीपीएस पीओचा पॅटर्न चेंज झालेला हे बरेच विद्यार्थ्यांना माहिती नाही. मग जे मी पिन पॉइंट्स या व्हिडिओमध्ये बोललोय ते लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही तयारीला लागा. इग्नाइट बँकिंगला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे सब्जेक्ट वाईज क्वांट, रिझनिंग, इंग्लिश जे काही सब्जेक्ट आहे आपले जीए त्याचे तुम्हाला नक्कीच मदत होईल. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास. पुन्हा अशाच व्हिडिओसह भेटू विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.